Hello students, welcome to Kiran coaching classes. Today we see next example, that is example 21. A flywheel used to prepare earthenware pots is set into rotation at 100 revolution per minute. It is in the form of a disc of mass 10 kilogram and radius 0.4 meter. A lump of clay to be taken equivalent to a particle of mass 1.6 kilogram falls on it and adheres to it at a certain distance x from the center. Calculate x if the wheel now rotates at 80 revolution per minute. Flywheel used to prepare earthenware pot. फ्लायव्हील earthenware pot यूज करण्यासाठी यूज केलेली आहे आणि इट इज सेट इनटू रोटेशन ॲट 100 रिव्होल्यूशन पर मिनिट. तर 100 रिव्होल्यूशन पर मिनिट का आहे फ्रिक्वेन्सी. ती फ्रिक्वेन्सी आपण n1 ने डिनोट करू. n1 इक्वल टू 100 रिव्होल्यूशन पर मिनिट. आणि रिव्होल्यूशन पर मिनिट ठेवलं तरी चालेल कारण हे सुद्धा रिव्होल्यूशन पर मिनिट आहे. रेशो येणार आहे n1 आणि n2चा. तर असं ठेवलं तरी चालेल किंवा रिव्होल्यूशन पर सेकंडमध्ये कन्वर्ट केलं तरी चालेल. 100/60 म्हणजे काय होणार आहे रिव्होल्यूशन पर सेकंड किंवा अशीच व्हॅल्यू ठेवली तरी चालेल. तर 0 कॅन्सल होईल आणि 2 ने भाग देत आहे. 5/3 रिव्होल्यूशन पर सेकंड किंवा 100 ही व्हॅल्यू तशीच ठेवली तरी चालेल. नंतर का आहे मास दिलेलं आहे. डिस्कचं मास व्हील डिस्क म्हणून कन्सिडर केलेलं आहे. ते आपण डिस्कचं मास काय कॅपिटल एम ने डिनोट करू. मास ऑफ ए डिस्क म्हणजे कॅपिटल एम 10 किलोग्राम. नंतरचा आहे रेडियस किती आहे 0.4 मीटर आहे. ते कॅपिटल आर ने डिनोट करू आपण 0.4 मीटर. लंप ऑफ क्ले अटॅच केलाय 1 त्याचा मास किती आहे 1.6 स्मॉल एम ने डिनोट करू 1.6 किलोग्राम. and falls on it and adheres to it at a certain distance x आहे. x डिस्टन्सला अटॅच झालेला आहे आणि आपल्याला व्हील नंतर ते लंप ऑफ क्ले अटॅच झालेले आहे त्यावेळेस व्हील किती रोटेशनने रोटेट होते 80 रिव्होल्यूशन पर मिनिटने. म्हणजे n2 इक्वल टू 80 रिव्होल्यूशन पर मिनिट. 80/60 तर 0 कॅन्सल होईल आणि 2 ने डिवाइड करता येईल. तर किती येतं 4/3 रिव्होल्यूशन पर सेकंड एवढं येतं n2. आपल्याला x फाइंड आउट करायचं आहे. तर mi ऑफ ए व्हील आहे अबाउट द डायमीटर. मग I1 ने डिनोट करू आपण. I1 इक्वल टू mi ऑफ व्हील आणि इट इज इक्वल टू mi ऑफ व्हील about diameter. It is equal to 1/2 mr square. व्हॅल्यू टाकू आपण m आणि r ची 1/2 into m 10 into r ची व्हॅल्यू 0.4 ब्रॅकेट स्क्वेअर. 2 ने 10 ला भाग देता आणि 5 into 0.4 चा स्क्वेअर 0.16. 5 into 0.16 here 16 into 5 80 and 2 decimal place that is 0.8 kilogram into meter square. एवढं काय मिळालं आपल्याला I1 that is I wheel mi of a wheel about the diameter. नंतरचं mi of wheel and lump of clay. क्ले अटॅच केल्यानंतर लंप ऑफ क्ले
हे कशाने डिनोट करता येईल, I2 ने डिनोट करता येईल. आणि हा व्हील आहे, आपण याच्या अबाउट काय केलेलं आहे, MI फाइंड आउट केला किंवा असं कन्सिडर केलं डायमीटर तरी चालेल. आणि इथं हे व्हीलचे काय, याची इथं लंप ऑफ क्ले समजा काय अटॅच केलेला आहे, मग या एक्स डिस्टन्स ह्या सेंटर पासून. आणि आपल्याला काय करायचं, ह्या लंप ऑफ क्ले अटॅच केल्यानंतरचा व्हीलचा MI फाइंड आउट करायचा. तो आपण कशाने डिनोट केलेला आहे, I2 ने डिनोट केलेला आहे. मग हे दोन्ही कसं आहेत, पॅरलल ॲक्सिस आहे. ह्या दोन्ही पॅरलल ॲक्सिस मधलं डिस्टन्स किती आहे, x आहे. म्हणजे I2 इट इज इक्वल टू काय, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस आपल्याला यूज करता येईल. दिस इज इक्वल टू I2 इक्वल टू I1 किंवा I व्हील लिहिलं तरी चालेल, I1 प्लस m मास ऑफ ए लंप ऑफ क्ले इंटू दोन्ही मधील डिस्टन्स किती आहे, x, त्याचं स्क्वेअर एवढं येतं. मग हे I2 मिळालं. आणि आता बाय लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, याला आपण इक्वेशन 1 म्हणू. बाय लॉ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, law of conservation of momentum, it is equal to I1 into omega 1 equal to I2 into omega 2. ओमेगा 1 ची व्हॅल्यू टाकताय ना आपण, I1 into काय 2 pi n1, it is equal to I2 into 2 pi n2. 2 pi get cancelled. Therefore I2 equal to काय येणार, I2 equal to n1 upon n2 into I1, याला इक्वेशन 2 म्हणू. I2 वरून फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2, इक्वेशन्स 1 and 2, 1 आणि 2 वरून हिअर I1 प्लस mx स्क्वेअर इट इज इक्वल टू n1 अपॉन n2 into I1. I1 इकडे घेता येईल, therefore mx स्क्वेअर it is equal to n1 upon n2 into I1 minus I1. Taking I1 common, I1 common घेतल्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय येणार, n1 upon n2 minus 1. We can write this as a, and therefore n1 ची व्हॅल्यू पुट करता येईल, n1 equal to 5 upon 3, n2 equal to काय 4 upon 3. ही व्हॅल्यू टाकू आपण. आपल्याला काय I1 लागते किती, ते 0.8 किलोग्रॅम इंटू मीटर स्क्वेअर आहे, ते कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण, एवढी व्हॅल्यू लागते. आता हे तुम्हाला समजलेलं असेलच, हे कसं काढलं आपण ते. आणि आता therefore mx square it is equal to n1 ची व्हॅल्यू टाकता येईल 5/3 upon n2 ची व्हॅल्यू 4/3 minus 1 into I1, and therefore 3 get cancelled, 5 upon 4 येणार, 5 upon 4 minus 1 into I1. डिनॉमिनेटर इक्वल करता येईल, 5 minus 4 1/4 into I1 ची व्हॅल्यू टाकू 0.8. इकडं मास आहे, मास किती दिलेलं आहे 1.6 किलोग्रॅम दिलेलं आहे, 1.6 into x स्क्वेअर, म्हणजे आपल्याला x स्क्वेअर फाइंड आउट करता येईल. and this is equal to therefore x square equal to, हे 4 ने याला भाग देता येईल, किती येतं 0.2 आणि अपॉन 1.6 होईल. Therefore x square equal to 2 upon 16, and this is equal to x square 1/8 येणार, it is equal to 1/8, and therefore x square it is equal to 0.2 चा भाग जाईल, 2 चा नाही 1 चा भाग जाईल, 1 नंतर खाली 2 राहतं, नंतर 2 चा भाग देता येईल, खाली 4 राहतं आणि
5चा भागाकार 0.125 एवढं येतं आणि x इक्वल टू काय येतं इन अंडर रूट 0.125 एवढी व्हॅल्यू येते. किंवा मग डायरेक्टली काय घेता येईल आपल्याला इट इज ऑल्सो इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर इक्वल टू 1/8 आहे. मग एक्स इक्वल टू आपल्याला आणखीन कसं लिहिता येईल 1/√8 असंही व्हॅल्यू लिहिता येईल. हे कशामध्ये येणार आहे मीटरमध्ये येणार आहे. किंवा मग याच्यावरून घेतला आपण तर एक्स इक्वल टू 1/1चं स्क्वेअर रूट 1/8चं स्क्वेअर रूट इन √8 हे मीटरमध्ये येणार. एवढं काय येतं आन्सर येतं. हे कशाचं एक्सचं डिस्टन्स आहे सेंटर पासून लंप ऑफ ए क्लेचं डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ ए व्हील. आपण प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस वापरलं आणि कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वापरला. आणि आता पुढचा आता आपण 22 नंबरचं एक्झाम्पल पाहू. लास्ट एक्झाम्पल आहे एक्झरसाइजमधील. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट an object rolls down along an incline that rises by 3 in every 5 along it. The object gains a speed of √10 meter per second as it travels a distance of 5/3 meter along the incline. What can be the possible shape or shapes of the object? आपल्याला ऑब्जेक्टचा पॉसिबल शेप काढायचा आहे. म्हणजे आपल्याला k/r फाइंड आउट करावं लागेल. ते दिलेलं काय आहे स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट पोझिशन पासून स्टार्ट झाले. म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी का आहे u इक्वल टू 0. इनिशियल व्हेलोसिटी 0. an object rolls along down an inclined plane वरती रोल डाऊन होते and that rises 3 in every 5 युनिट मध्ये 3 ने राईज होतं. समजा आता एवढं डिस्टन्स किती आहे 3 युनिट 5 युनिट मध्ये 3 ने राईज होतं. म्हणजे हे किती 3 आणि हे किती 5. म्हणजे आपल्याला काय माहिती आहे साइन थिटा किती आहे 3/5. म्हणजे दिलेलं का आहे साइन थिटा इक्वल टू 3/5 असं कन्सिडर करता येईल. द ऑब्जेक्ट गेन्स अ स्पीड ऑफ √10 मीटर पर सेकंद. स्पीड दिलेला आहे म्हणजे त्यावेळेस किती हा √10 मीटर पर सेकंद एवढा का आहे स्पीड आहे. ॲज इट ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 5/3 मीटर. 5/3 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल होतं. म्हणजे लेंथ दिलेली आहे इन्क्लाइन प्लेनची 5/3 मीटर अलॉंग द इन्क्लाइन. मग आपल्याला पॉसिबल शेप फाइंड आउट करायचा. तर ऑब्जेक्ट काय होतं रोल होत आहे. म्हणजे फॉर फायनल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इट इज गिव्हन बाय v इक्वल टू इन अंडर रूट 2gl sin theta upon 1 plus k square upon r square. Putting the values we get v equal to in under root 10. It is equal to in under root 2 times g ची व्हॅल्यू आपण 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर घेऊ. g इक्वल टू काय घेतलाय 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर into 10 into L equal to 5/3 into sin theta 3/5 upon in under root 1 plus k square upon r square. 5 get cancelled, 3 also get cancelled, 2 into 10 20. Therefore under root 10 equal to in under root 20 upon 1 plus k square upon r square. On squaring we get 10 equal to
in under root equal to 20 upon 1 plus k square upon r square. Therefore 1 plus k square upon r square equal to 20 by 10 equal to 2. And therefore k square upon r square equal to 2 minus 1, that is 1. K square upon r square equal to 1. Therefore k upon r it is equal to 1. Value of k upon r it is equal to 1. Therefore for ring and also for hollow sphere it is equal to 1. Therefore shape of object can be ring or hollow sphere. These are the possible shape of a object. हे झाले एक्झाम्पल रोटेशनल डायनॅमिक्स मधील 12 पासून तर आपण 22 पर्यंत एक्झाम्पल पाहिले. हे टोटल एक्झाम्पल आहे तर ते प्रत्येकी 3-3 मार्काचे एक्झाम्पल्स आहेत.